10 विद्यापीठांचे मालक असलेले अण्णासाहेब पाटील यांना जाहीर झालाय शिक्षण सम्राट हा पुरस्कार. बघूयात त्यांना तो मिळतोय की नाही. येते आपली धमाल जोडी वैभव आणि विशाखा. याला बॉम्बला सांगितलं का बॉम्बला तर सुट्टा आहे. उद्या अमर रे म्हणताना हीच इंटेन्सिटी राहू दे म्हणजे झालं. हा बोला कसं काय चाललंय आमचं शैक्षणिक कार्य. सगळं काही चांगलं चाललंय अण्णासाहेब. अण्णासाहेब पाटील प्राथमिक शाळा, अण्णासाहेब पाटील महाविद्यालय, अण्णासाहेब पाटील मेडिकल कॉलेज, अण्णासाहेब पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, अण्णासाहेब पाटील फार्मसी कॉलेज, सगळ्या संस्था अगदी व्यवस्थित चालल्या आहेत. आता थोडे थोडे प्रॉब्लेम यायचे पण चालायचे. प्रॉब्लेम त्यानं कंचे म्हणायचे म्हणजे काय अण्णा, एका कदमबाईंना तुम्ही आपल्या शाळेतून काढून टाकले. कदमबाई म्हणजे गालावर काळा तीळ, केसात केवड्याचा गजरा आणि असं ते ठुमक 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 चालणं आणि ते पायात बघा नाथफळे पैंजण. तुम्हीच घातले होते ते. मीच घातले होते. हा त्याचं काय नाही काय म्हणजे त्यांना शाळेतून कामावरनं का काढून टाकलं याबद्दल पत्रकार विचारतायत. सांगा त्यांना. बाईंच्या नाचण्यातली आदा कमी झाली म्हणताना काढली. अहो पण अण्णासाहेब, शिक्षिकेच्या नाचण्यातली अदा कमी झाली हे कारण कसं द्यायचं. मग काय खोटं का त्याच्यात. बाईंची नेमणूक आम्ही केली का नाही शिक्षका म्हणून. आता आम्ही एवढं घातली होती की रातच्याला जरा वाड्यावर येत चला नाचायला, नाहीतर बाईंना काही ढेकळ येत होतं शिकवायला. हो हो हेही खरंच. अहो वर्गात लहान मुलांना कविता शिकवताना चक्क चक्क लावणीत गायच्या त्या. आता बघा ना बालकवींची कविता. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वागतो बेटा बेटा तुन. काय पसंत नाही बाई तुमचं. वा वा वा. आता ही कविता त्यांनी चक्क लावणीत म्हटली. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन गबाई निळा सावळा झरा वागतो ग बेटा बेटा तुन वागतो गबाई निळा सावळा झरा वागतो. लय भारी लय भारी. आता बघा नाना, पाऊले चालती पंढरीची वाट हे संत काव्य याला सुद्धा त्यांनी रेशमाच्या रेघानी अशी चालवली. कस काय म्हणजे बघा ना, पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या वाट सुखी संसाराची सोडून या वाट. लय भारी लय भारी नाच गोळा तिच्या आला कदमबाईंपेक्षा भारी नाचताय की या रातच्याला वाड्यावर. काहीतरीच तुमचं. बरं अजून काय समस्या आहेत. बरं अण्णा, आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका आदर्श विद्यार्थ्याला स्कॉलरशिप द्यायची आहे, तर ती कोणाच्या नावे द्यायची. देऊन टाका आमच्या बापाच्या नावानं. अहो पण त्यांना बऱ्याच वेळा तुरुंगात टाकलं होतं ना. सरकारनं अन्याय केला त्यांच्यावर. सरकारचं काय धोरण होतं. झाड लावा झाड जगवा. तिच्या आईला आमच्या बापान झाडं लावली म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. हो अण्णा, पण तुमच्या वडिलांनी गांजाची झाडं लावली. आता शिक्षणा धोरणाचा हा असा सरकारी धोरणेचा हा असा अर्थ लावला जाईल हे सरकारला तरी काय माहिती आहे. हो बाई, विषय काय आपला आदर्श इंजिनियरच्या नावानं पुरस्कार द्यायचा आहे का नाही. त्याचा याचा काय संबंध आहे. अरे आमचा बाप लय सॉलिड इंजिनियर होता. सॉलिड डोक्याचा होता तो. आपूची शेती कशी करायची, इड्या कशा बनवायच्या, नवीन नवीन पद्धती शोधून काढल्या त्या. अजून पंचकोशीत प्रसिद्ध आहेत त्या. हो हो हेही खरंच. बरं अण्णा, तुमचा जो मेहुणा आहे ना, कंचा म्हणायचा त्यो नाही. म्हणजे आमच्या ऑफिशियल बायकोचा भाऊ म्हणायचा, म्हणजे वाड्यावरल्या बायकोचा भाऊ म्हणायचा का मुंबईच्या बायकोचा भाऊ म्हणायचा. नाही नाही अण्णा, आता नाही का परीक्षेत त्याला कॉपी करण्यासाठी आपण पुस्तक दिलं होतं. बरं पुस्तक देऊन त्याला उत्तर सापडेच ना, म्हणून आपल्या शिक्षकांनी ती शोधून दिली. बरं शोधून दिल्यावर त्याला लिहिताच येईना, म्हणून आपल्या शिक्षकांनी ती उत्तर त्याला लिहून दिली. त्याच्या आईचं ती एक नव्हे तरी बी नापास झालता सुकाळीचा. हो अहो अण्णा काय करणार, प्रश्नांचे आकडेच त्याने चुकीचे घातले होते. अहो शेवटी आम्हाला शिक्षण मंडळात जाऊन पैसे देऊन पास करून घ्यावं लागलं. त्याचं काय नाही, आपल्या वहिनी साहेब म्हणतायत की त्यांना मेडिकल कॉलेजच्या एका पदावर म्हणजे डीन म्हणून घ्या. त्याच्या आईचं लुगडं घेऊन धुतलं नदीच्या काठावर.
त्याच्या आईला सुकाळीच्याला आता मेडिकल कॉलेजचं डीन व्हायचं का? डीन म्हणू का ना खाली एक त्याच्या. अहो पण आता अण्णा काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? आता स्त्री हट्ट घ्या, नेमणूक करा त्यांची डीन म्हणून. पण अण्णा तो काय शिकवणार विद्यार्थ्यांना? त्याच्या आईला ती एक प्रॉब्लेमच नाही काय. एक काम करा, शक्यतो त्यांचं कुणी काय ऐकू नका म्हणावं, आणि त्यांच्या हाताला जिवंत माणूस लागू देऊ नका. त्याच्या आईला फाडून ठेवायचं नसती समस्या व्हायची. हा बरं अण्णा, आज तुम्हाला शिक्षण सम्राट किताब जाहीर होणार आहे. चांगलाय की देऊन टाका. नाही म्हणजे हा कोणाच्या हस्ते आपल्याला द्यायचा? एकच माणूस आहे या जगात, तुम्हाला सांगून ठेवतो सेक्रेटरी. एकच माणूस लायकीचा, त्याच्यामुळे आज आम्ही इथं आहोत. अहो आमचे चौथीतले गुळवणी गुरुजी काय माणूस होता सांगतो तुम्हाला, डोळ्यात पाणी येते. आठवण काढली गुळवणी गुरुजींना सांगतोय का, चौथीत असताना आम्ही 2 आण्याच्या इड्या आणून दिल्या, तिच्या आईला चाचणीतल्या परीक्षेची उत्तर आम्हाला सांगून दिली त्यांनी. तेव्हा आम्हाला कळलं की शिक्षण हे मिळवायचं नसतं, विकत घ्यायचं असते. नंतर बघा एका टायमाला तुम्हाला सांगतो, आम्ही दूध घालायला गेलतो डेअरीवर रातच्या टायमाला, आणि बघितलं तिच्या आईला झोरपात खासखुस काहीतरी चालू. जाऊन बघितलं तर म्हणलं त्याच्या आईला ओळखीच दिसते धोत. हो नाही तिथं म्हणलं तर गुरुजीने हाक दिले आणि बरोबर पालांडे बाई आता काय बोलायचं म्हणलं तिच्या आईला. म्हणलं गुरुजी काय होय? ते म्हणले वार्षिक परीक्षेत पास व्हायचंय का नाही, चल राखण कर. तेव्हा आम्हाला कळलं का कसं ज्ञान असं सरळ वाटण घ्यायचं नसतंय, असं वाकड्या वाटण घ्यायचं असतंय. आता आम्ही बघा 10वीत पोहोचलो आणि तोवर गुळवणी गुरुजी मुख्याध्यापक झालते. वा, म्हणजे अण्णा 10वी सुद्धा तुमची हसत खेळत झाली म्हणायची. नाही ना, पालांडेबाई सोडून गेल त्या तवसर. आता म्हणलं काय करावं, तर म्हणलं एक आयडिया केली, डाव टाकला. गुळवणी गुरुजींची बायकोच गाठली. असा डाव टाकला की एक दिवस गुरुजींची बायको गुरुजींना म्हणली की काय झालं तर ह्यो अण्णा पास झाला पाहिजे, बोला. वा वा अण्णा, खरंच वा. तुमची सगळी प्रगती मला माहिती आहे. अण्णा फोन येतोय मंत्रालयातून. फोन घ्या, आमचाच फोन आहे. आम्हाला शिक्षण सम्राटी पदवी मिळाली असणार, जाहीर गेला असणार. हो बाई, पदवी मिळाल्या तुझ्या जाहीर झाल्यानंतर रात्री वाड्यावर यायची विसरू नका. हॅलो, हा बोला. कोण? हस्स कस ठीक आहे, ठेवते. ए काय झालं अण्णा, एक प्रॉब्लेम झालाय. काय? आपले सगळे गैरव्यवहार उघडकीस आलेत अण्णा. आपल्या कॉलेजची मान्यता रद्द झाली आहे. अरे पदवी मिळाली सांगा की नाही? हो अण्णा, आता कुठली पदवी? संपलं सगळं अण्णा, संपलं. म्हणजे सगळं लयास गेलं. आता आम्ही शिक्षण सम्राट नाही म्हणा की, फार तर भजन सम्राट. पाऊले चलती पंढरीची वाट, चुकी संसाराची. अण्णा, आता डुप्लिकेट काही नाही, सगळं ओरिजिनल. पाऊले चलती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट. वा, क्या बात आहे शिक्षण सम्राट. पण हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना आणि तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत? आणि आता जाणून घेऊयात परीक्षकांकडून कसा वाटलाय हा परफॉर्मन्स. स्वप्नील सर. वैभव, विशाखा, मला नाही आवडला ऍक्ट. सूरच नाही लागला. अप्रतिम ऍक्ट होऊ शकला असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही दोघे आलात तेव्हा मला असं वाटलं की ओ आज परत 1000ची नोट पण येणार आणि चॉकलेट पण येणार आणि परत धमाका होणार. पण ऑल इन ऑल आय एम अ लिटल डिसअपॉइंटेड. मला नाही वाटत की कुठलाही एक्सक्यूज ह्याला असू शकेल. आय एम डिसअपॉइंटेड. या नोटवर जेव्हा कॉम्पिटिशन आता वरवर चालले तेव्हा तर हे योग्य नाहीये. बरोबर आहे ना? तुझं मग ते बेरिंग पण मिस झालं का वैभव? झालं असेल. हा, थोडस बेरिंग पण तुझं मिस झालं मध्ये. नाही आवडला मला तसा परफॉर्मन्स. पण नेक्स्ट टाइम तुम्ही नक्की. दणक्यात परत याल. नक्की ना? नक्की नक्की नक्की. येस, ऑल द बेस्ट. थँक्यू. अली सर. मैं इतना ही कहूँगा, आपने कैरेक्टर बहुत अच्छा पकड़ा सर. विशाखा, आई हैव सीन हर
परफॉर्मिंग बिफोर ऑल्सो. शी इज कैपेबल ऑफ छोटी छोटी चीजें बहुत अच्छी तरह से पकड़ती. तो वो चीज आज मिस थी कहीं पे. फिल इन द ब्लैंक्स छोड़ो मत. 4 मिनट का जो एक्ट होता है ना उसमें दन कुछ भी करते रहो. इट वॉज गुड थिंग बट फॉरगेट इट. भूल जाओ इसको घर मत ले जाओ. कुछ नया लेकर आओ अभी फिर धमाल तोड़ डालो. इसको भूल जाने का जरा. ऍब्सोल्युटली. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी. आणि आता जाणून घेऊयात किती मार्क्स मिळालेले आहेत. निर्मितीताई 8 गुण आणि स्वप्नील सरांचे गुण कळणार आहेत उद्याच्या एपिसोडला. तेव्हा पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्लीज सर.